Hello 10th standard student. I am Sharad Patil, an MA B.Ed English and Marathi and recently qualified NET. So student, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.4चा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली झेप किंवा त्याची पहिली भरारी. The young seagull was alone on his ledge. तो छोटा सीगल पक्षी, सीगल म्हणजे समुद्र पक्षी, त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. लेज म्हणजे या ठिकाणी समुद्रकाठावर जे खडकाचे मोठे मोठ्या कडा असतात त्याच्या कडांमधून जो बाहेर भाग आलेला असतो, टोक म्हणतो आपण त्याला, ते म्हणजे लेज होय. His two brothers and his sister had already flown away the day before. फ्लॉन अवे म्हणजे फ्लाय अवेचं पास्ट पार्टिसिपल. आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला मात्र त्यांच्या बरोबर उडत जायची भीती वाटत होती. समहाव when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he becomes afraid. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु का कोणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. The great expanse of sea stretched down beneath and it was such a long way down, miles down. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. He felt certain that his wings would never support him. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला मात्र खात्री पटली होती. त्याचा न्यूनगंड झाला होता. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळाकडे पळून गेला बघा. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink and flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते, पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडायचे धारिष्ट होत नव्हते. टू मस्टर ऑफ करेज म्हणजे धैर्य एकवटणे, धारिष्ट एकवटणे होय. हिज फादर अँड मदर हॅड come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him he could not move. त्याचे आईवडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असे त्यांनी त्याला बजावले देखील, पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा ढिम्म हल्लाच नाही. नेक्स्ट पॅसेज. दॅट वॉज 24 hours ago. ही होती 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आले नव्हते. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive the fish. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटांवरून विहरण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारायची कला शिकताना पाहिले होते. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circled around raising a proud cackle. एवढेच नाही तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना
आणि पालकांना त्यांच्या भोवती गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शाबासकी देतानाही पाहिले होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. Cowardice म्हणजे भित्रेपण. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करीत होते. नेक्स्ट पॅसेज. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. त्याला ती उष्णता जास्त जाणवू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतले. Still they took no notice of him. तरी देखील घरच्यांपैकी कोणी त्याची दखल घेतली नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती. His father was preening the feathers on his white back. त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. Only his mother was looking at him. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली पांढरीशुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. The sight of the food maddened him. ते अन्न पाहून तो खुडावला. He loved to tear food that way, scraping his beak now and again to wet it. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे. नेक्स्ट पॅसेज. गा गा गा, he cried, begging her to bring him some food. गा गा गा, त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली. Gawk call she screamed back derisively. Gawk call ती उपासाने ओरडली. But he kept calling plaintively and after a minute or so he uttered a joyful scream. पण तो परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्याने चित्कार केला. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. He leaned out eagerly, tapped the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak.
तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. ती जवळ का येत नाही याचे आश्चर्य वाटून तोही क्षणभर घुटमळला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. With a loud scream he fell outwards and downwards into space. मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. Then a monster terror seized him and his heart stood still. आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठेका चुकवला. He could hear nothing. क्षणभर तो सुन्न झाला. But it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outwards. पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखांखाली वारे भरले आहेत. He could feel the tips of his wings cutting through the air. त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. He was not falling headlong now. मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता. He was soaring gradually downwards and outwards. तो हळूहळू हवेत तरंगू लागला. He was no longer afraid. त्याला भीतीही वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. फक्त किंचित भोड आल्यासारखे वाटत होते. Then he flapped his wings once and he soared upwards. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. गा 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 कॉल गा 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 गा. His mother swooped past him, her wings making loud noise. पंखांचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली. He answered her with another scream. त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला. Then his father flew over him screaming. त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्या भोवती गिरट्या घालू लागले. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. दोघे भाऊ आणि दोघे बहिणीही त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहेरू लागले. Next passage. Then he completely forgot that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve and shrinking freely. आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. He saw vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and caved amusedly. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुडके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. Next and last passage. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him.
त्याचे आईवडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. दे वेअर बेकनिंग टू हिम, कॉलिंग फ्रीली. कलकल आवाज करीत ती त्याला खुणा करून बोलावू लागली. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय आता बुडू लागले. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. But he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडता येईना. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no farther. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले. पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scrap of dogfish. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे माशाचे तुकडे भरवू लागले. He had made his first flight. अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. लेखक लियाम ओ फ्लॅहार्टी. अशा पद्धतीने मित्र हो, आपण हिज फर्स्ट फ्लाईट 1.5 अभ्यासलेला आहे. याच्यातून आपल्याला एकच शिकवण मिळते, आपल्याला जो न्यूनगंड आहे तो बाजूला सारून एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण पूर्ण प्राणपणाने काम केलं तर आपण एखादी ती गोष्ट सहज मिळवू शकतो. मस्टर ऑफ द करेज म्हणजे धारिष्ट आपण एकवटून झोकून द्यायचं आहे. धन्यवाद मित्रहो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर नेक्स्ट नोटिफिकेशन. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.